मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. मराठे कोण हा प्रश्न आजही आपल्या इतिहासात अनुत्तरित राहिलेला आहे. आपल्या भूमीच्या मातीत रुजलेली ही समाजव्यवस्था, तिचं अस्तित्व आणि तिचा प्रवास एका अशा महत्त्वाच्या अध्यायाला उजागर करतो जो कधीच संपूर्णपणे उलगडलेला नाही. पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेल्या कुळवाडी भूषण या ग्रंथात मराठा ते मराठेशाही या प्रकरणातून आपण मराठा समाजाच्या ऐतिहासिक खुणा, नागरीकरण प्रक्रिया आणि मराठी भाषेच्या विकासापर्यंतचा प्रवास पाहणार आहोत. प्राचीन गाथा सतशतीपासून शिवाजी महाराजांच्या क्षत्रिय ते छत्रपती होण्याच्या ऐतिहासिक प्रवासापर्यंत आणि संभाजी महाराजांच्या वंशावळीच्या रहस्यापर्यंत या विषयातील प्रत्येक पैलू आपल्याला एका नव्या दृष्टिकोनाचे विचार करायला लावतो. आज आपण या व्हिडिओतून मराठे कोण या अनुत्तरित प्रश्नाचा शोध घेऊ, त्यांचं अस्तित्व समजून घेऊ आणि मराठेशाहीच्या या कधीही न ऐकलेल्या इतिहासात डोकावू. चला मराठा इतिहासाचा हा अद्वितीय प्रवास सुरू करूया. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया लेखकांच्या भाषेत. समजून घेऊया मराठा ते मराठेशाही. प्राकृतातील शब्द मरहट्टी, मरहट्टा, महारट्टा पुढे संस्कृतात मराठी, मराठा, महाराष्ट्र झाले असावेत असा अनेक संशोधक अभ्यासकांचा दावा आहे. परंतु मराठा कोण हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. भारताचा प्राचीन इतिहास प्रामुख्याने वायव्य, उत्तर गंगा यमुना खोरे ते पुढे ईशान्येकडे पसरलेल्या प्रदेशाशीच संबंधित लिहिला गेला आहे. नर्मदा व विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील महाराष्ट्रासह जवळपास सर्वच दक्षिणेचा प्राचीन इतिहास साधारण मौर्य समाजाच्या ऱ्हासापासून व इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून समोर येतो. सातवाहन राजा हाल यांनी लिहिलेला गाथा सप्तशती हा मराठीतील उपलब्ध असा पहिला ग्रंथ मानतात. त्यांचा कालखंड साधारण इसवी सन पूर्व 200 मानतात. अलीकडच्या काळात पुरातत्वविद्या बरीच विकसित झालेली आहे. त्यातील काही उत्खननाच्या संशोधनातून आजच्या महाराष्ट्र राज्यात सुमारे इसवी सन पूर्व 2500 वर्षापूर्वी प्रगतिशील शेती होत असे. तसेच मध्य पाषाण युगात सुद्धा 2500 वर्षापूर्वी आपणास गोदावरी प्रवरा परिसरातील नेवासी भागात मानव वस्ती होती. सावळदे खानदेश इसवी सन पूर्व 2500, दायमाबाद, जोरवे, अहमदनगर इसवी सन पूर्व 2200 ते 1000, माळवा, तापी, कृष्णा, गोदावरी खोरे इसवी सन पूर्व 1800 ते 1700, इनामगाव, पुणे इसवी सन पूर्व 1700 ते 900, नागपूर, भंडारा जिल्हा, पूर्व विदर्भ इसवी सन पूर्व 1200 याप्रमाणे मानव वस्ती, वसाहती व शेतीचा शोध लागलेला होता. याचाच अर्थ महाराष्ट्र इसवी सन पूर्व 2000 वर्षापूर्वीपासून मराठा समाज व मराठी भाषा यांचे अस्तित्व होते. वायव्य भारतातील सिंधू संस्कृतीचा ऱ्हास सुरू असतानाच तिकडील विस्थापित शेतकरी व इतर व्यावसायिक दक्षिणेकडे स्थलांतरित झाले असावे असे मानणाराही अभ्यासक वर्ग आहे. जगभर पसरलेल्या गोंडवनाचा भागही विदर्भ महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र दक्षिण व उत्तर भारताच्या मध्यावर आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून महाराष्ट्राची संस्कृती संमिश्र आहे, परंतु ती दक्षिणेला द्रविडी संस्कृतीला जवळची आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून पैठण व सोपारा या अद्ययावत नगरांचा तसेच बाजारपेठांचा उल्लेखही सापडतो. आधुनिक मानव प्रजाती होमोसेपियन भारतीय गोंडवनात उत्क्रांत झाला असावा असे मानणारा सुद्धा वर्ग आहे. या सर्व मांडणीवरून
किमान एवढा एक निष्कर्ष जरूर निघतो की महाराष्ट्रात पाषाण युगापासून मानववस्ती होती. ताम्रपाषाण युगात आजच्या सर्व महाराष्ट्रात वसाहती, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन, समाजव्यवस्था, भाषाबोली विकसित झाल्या होत्या. निसर्गातील चढउतार वगळता बहुतांशी महाराष्ट्रातील मानवी जीवन सुमारे आजपासून 4000 वर्षापूर्वी बरेचसे स्थिरावले होते असे म्हणता येते. 10,000 वर्षापूर्वी मानवास शेतीचा शोध लागला तेव्हापासून सुरू असलेली नागरीकरणाची प्रक्रिया आजही नव्या स्वरूपात सुरूच आहे. याच दरम्यान समाजव्यवस्था निर्माण झाली, कुटुंबे आली, वस्तू व इतर आपसात विनिमयासह हातवाऱ्याच्या माध्यमातून मूक भाषेतून देवाणघेवाण सुरू झाली. स्वरयंत्राचा विकास होत गेला. स्वरातून शब्द व भाषा विकसित झाली. बोली आली, लिपी आली आणि आज प्रमाणित मराठी भाषा आली. उपलब्ध सर्वमान्य पुराव्यावरून असे दिसते की इसवी सन पूर्व 2500 ते 1500 दरम्यान आजच्या महाराष्ट्रातील बहुतांशी भौगोलिक भागावर मानवी वसाहती निर्माण झालेल्या होत्या. हे महाराष्ट्रातील पहिले नागरीकरण म्हणता येईल. पुढे इसवी सन पूर्व 700च्या दरम्यान महाराष्ट्रात दुसरे प्रगतिशील असे नागरीकरण झाल्याचे मानतात. म्हणजेच गाव शहर विकास, शासन व प्रशासन विकास, समाजव्यवस्था विकास, विनिमय, भाषा व लिपी वापर, नाणी चलन व्यवस्था, व्यापार व व्यवसाय विकास, दूर प्रदेशाची दळणवळण व्यवस्था, संरक्षण व्यवस्था इत्यादी बाबी त्या त्या प्रदेशात विकसित झालेल्या होत्या. याचाच अर्थ मराठी भाषेच्या विविध बोलीभाषा वऱ्हाडी, गोंडी, कोकणी, अहिराणी, घाटी इसवी सन पूर्व 7व्या शतकात विकसित झाल्या असाव्यात. तिचे नामकरण मरहट्टी झाले. मराठी भाषा बोलणारा समूह तो मराठा. मराठा समाज ज्या भौगोलिक भागात राहतो तो महारट्टा. मरहट्टा, मराठा, महारट्टा हे सर्वच मूळ प्राकृत शब्द आहेत. आजच्या भाषेत थोडक्यात सांगायचे झाल्यास सुमारे 4000 वर्षापासून विकसित होत आलेला मराठी भाषा बोलणारा व महाराष्ट्रात राहणारा, कृषी व कृषीपूरक व्यवसायासह उदरनिर्वाह करणारा मानवसमूह म्हणजे मराठा समाज. मराठी भारताच्या भौगोलिक स्थितीनुसार इथे प्रांत, संस्कृती, भाषा, समाज निर्माण झालेले दिसतात. जगभरही तसेच झाले. चीनमधील समाज चीनी, जपानमधील जपानी, भारतामधील भारतीय, इंग्रजी बोलणारे इंग्रज, बंगाली बोलणारे बंगाली, पंजाबी बोलणारे पंजाबी तसेच मराठी बोलणारे मराठा. महाराष्ट्रात राहतात ते मराठा. थोडक्यात मराठी भाषा, मराठा समाज व महाराष्ट्र यांचा इतिहास असा प्राचीन आहे. इसवी सन पूर्व 7व्या शतकात महाराष्ट्रात व्यवसायाचे रूपांतर जात व्यवस्थेत झालेले नव्हते. महाराष्ट्रात जात व्यवस्था इसवी सनच्या 9व्या शतकानंतर म्हणजे सुमारे 1000 वर्षापूर्वी विकसित झाल्याचे समाजशास्त्रज्ञ मानतात. या काळात आर्यवैदिक संस्कृतीचाही प्रभाव नर्मदा नदीच्या उत्तरेकडेच प्रामुख्याने आढळतो. उत्तर भारतात चावार्क जैन बुद्ध मतवादी समूहाशी आर्यवैदिक संघर्ष वाढत गेला. त्यामुळे ही इसवी सन 6व्या-7व्या शतकात जैन व बौद्ध दक्षिणेकडे म्हणजेच महाराष्ट्राकडे आश्रयासाठी आले. यातून महाराष्ट्राच्या संमिश्र संस्कृतीची सुरुवात झाली. प्राकृत मराठीवर दक्षिणेकडील द्रविड प्रामुख्याने कन्नड व तेलुगू व तर उत्तरेकडील आर्य संस्कृत भाषेचा प्रभाव वाढला. मरहट्टी मराठी संस्कृतमध्ये मराठी झाली. मरहट्टा मराठाचे मराठा झाले. महारट्टाचे महाराष्ट्र झाले. संमिश्र संस्कृतीचे परिणाम समाज जीवनात दिसू लागले. आर्य जीवन पद्धतीचा प्रभाव वाढू लागला. एक संघ, एक जीव, एकत्रित मराठा समाज व्यवसायांनाच जातीत रूपांतरित करून
विभागला गेला. शेती करणारा कुणबी झाला, कुंभारकाम करणारा कुंभार झाला, तेल काढणारा तेली झाला, विणकाम करणारा विणकर झाला. पुढच्या काळात जाती अंतर्गत विवाह व्यवस्था आली. मराठा हा मूळचा गण तसाच ठेवून मराठा कुणबी, मराठा तेली, मराठा माळी, मराठा धनगर, मराठा शिंपी, मराठा महार, मराठा कुंभार, मराठा चांभार इत्यादी नावांनी 10व्या-11व्या शतकानंतर वरीलप्रमाणे महाराष्ट्रात जात व्यवस्था रुजली. यासोबत देव, देऊळ, देवस्की, धर्म, जात, प्रमुख, जमीनदार, शासक निर्माण होऊन समाज व्यवस्थेत मराठा शब्दाचे आकुंचन सुरू झाले. या सामाजिक प्रक्रियेच्या पृष्ठभूमीवरच महाराष्ट्रात राजकीय उलथापालथी सुरू झाल्या. परंतु दुर्दैवाने भक्कम पुरावे उपलब्ध नसल्यामुळे हा राजकीय इतिहासही अंधार युगासारखा आहे. म्हणून तर्काचा आधार अपरिहार्य ठरतो, असं लेखक नमूद करतात. मौर्यानंतर महाराष्ट्रावर सातवाहनांचे स्थिर राज्य आले. मराठे सातवाहनांचेच वंशज असल्याचेही मत आहे. प्रत्यक्षात सातवाहनांचाही इतिहास जो आहे अस्पष्ट आहे. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून सातवाहन, आभीर, त्रैकुटक, वाकाटक, चालुक्य, इलाहार, यादव, इसवी सन 13वी शतक अशा राजवटी झाल्या. अल्लाउद्दीन खिल्जीने सन 1315 मध्ये यादवांचे राज्य जिंकले. पुढे काही काळ तुघलक घराण्याची सत्ता आली. दक्षिणेत तुंगभद्रीच्या काठी विजयनगरचे साम्राज्य उभं राहिलं. सन 1347 मध्ये गंगू हसन बहामनीने बहामनी राज्याची स्थापना केली. पुढे ती विभागली. त्यातून गोवळकोंडा, हैदराबाद, कुतुबशाही, विजापूरला आदिलशाही, एलिचपूरला इमादशाही, अहमदनगरला निजामशाही तर बिदरला बरीदशाही उदयास आली. 23 जानेवारी 1565च्या तालकोटराच्या युद्धात विजयनगरचे साम्राज्य अस्तास गेले. दक्षिणेस निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही यांच्या सत्ता स्थिर झाल्या. उत्तर भारतात मोगलांचे साम्राज्य विस्तारलेले होतेच. मोगलांची नजर आता दक्षिणेवर सुद्धा स्थिरावली होती. या काळापर्यंत भारताची भौगोलिक विभागणी उत्तर भाग नर्मदाच्या उत्तरेकडील हिंदुस्थान म्हणून ओळखायला जाऊ लागला, तर दक्षिण भारतात दख्खन वा दक्षिण म्हणत दख्खनमध्येच महाराष्ट्राचा समावेश होता. 7व्या शतकात महाराष्ट्रात आलेल्या चीनी प्रवासी ह्युएन त्संग यांनी मराठा समाजाबद्दल अभिमानास्पद गौरवाद्गार काढलेले आहेत. याचाच अर्थ महाराष्ट्रात मराठा समाज पूर्वीपासून होता. शिवाजी महाराजांनी स्वपराक्रमावर स्वराज्य निर्माण केले होते, परंतु विरोधक मोगलशहा, आदिलशहा, कुतुबशहा, इंग्रज, फ्रेंच, सिद्दी, पोर्तुगीज महाराजांना बरोबरीचे व मानाचे स्थान देण्यास तयार नव्हते. यावर मात करण्यासाठी जिजाऊंनी महाराजांना राज्याभिषेक करून विधिवत छत्रपती होण्याची गरज असल्याचे जाणले. पूर्वतयारी करताना लक्षात आले की स्थानिक पंडित विधी करण्यास तयार नाहीत. छत्रपती व राजा होण्यासाठी धर्मशास्त्रानुसार क्षत्रिय असणे अत्यावश्यक होते, तर पंडितांच्या मते शिवाजी शूद्र होते, कारण समाजात द्विवर्ण व्यवस्थेनुसार ब्राह्मण व शूद्र हेच वर्ण होते. शिवाजी महाराज ब्राह्मण नव्हते. जिजाऊंनी स्थानिक पंडितांची विनवणी न करता काशीवरून गागाभट्ट या सर्वश्रेष्ठ पंडितास निमंत्रण दिले. स्थानिक पंडितांनी गागाभट्टांची भेट घेऊन शिवाजी महाराज शूद्र असल्याचे सांगितले. यावर मात करण्यासाठी महाराजांचे विश्वासू चिटणीस बाळाजी आवजी यांनी खोटी कुंडली तयार केल्याचे लेखक नमूद करतात. त्यात शिवाजी महाराजांचे पूर्वज राजपूत राणा असल्याचे दाखविले. राजपूत क्षत्रिय मानले. यावरून शिवाजी महाराजही राजपूत वंशज क्षत्रिय झाले. ही एक राजनीती व राजकीय खेळी होती. भारतातील मिथक कथानुसार परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली होती. तसेच उपनयन विधी बंद झाल्यामुळे भारतात ब्राह्मण व शूद्र 2च वर्ण शिल्लक होते. याचाच अर्थ त्यावेळी राजपूतही शूद्रच होते. परंतु गागाभट्टांनी हुशारीने महाराष्ट्रातील पंडितांना महाराजांचे
क्षत्रियत्व सिद्ध करून गप्प बसवले होते. प्रत्यक्षात मराठा हे राजपुतांचे वंशज असल्याचा कोणताही अधिकृत पुरावा नाही. तसेच पंडितांना आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही जास्त जवळची वाटत होती. अकबराचे दर्शन म्हणजे देवदर्शन मानणारे पंडित होते. शिवाजी महाराज विधिवत अभिषिक्त छत्रपती झाले तर त्यांना गुन्हेगार पंडित ब्राह्मणांना शिक्षा देण्याचे अधिकार प्राप्त होणार होते. शिवराज्याभिषेक समारंभ विना दिक्कत संपन्न व्हावा यासाठी राजपूत वंशज ही दिखाऊ कुंडली व वंशावळ तयार केली होती आणि त्यानुसार 6 जून 1674 रोजी राजधानी रायगडावर शिवराज्याभिषेक आनंदाने संपन्न झाला होता. शिवाजी महाराज छत्रपती झालेले होते. अत्यावश्यक राजनैतिक काम पूर्ण होऊन यशस्वीपणे प्रत्यक्षात आलेले होते. तसेच पुढे दक्षिण दिग्विजय, इंग्रजांविरुद्ध लढे, जालना मोहीम, मोगल सरदार दिलेर खान विरोधातील राजनीती, शंभूराजे राजनीती इत्यादी कामात महाराजांना सविस्तर वेळ मिळालाच नाही. त्यामुळे तयार केलेली दिखाऊ वंशावळही तशीच राहिली. पुढे अचानक 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचे देहावसान झाले. हा विषय अनिर्णितच राहिला. दुसरे म्हणजे मालोजीराजेंनी घृष्णेश्वराच्या शिवमंदिर वेरूळ मंदिरात वंशावळ दाखविणारा एक शिलालेख नोंदवून वा कोरून ठेवला होता. त्यावर राजपूत मुळाचा उल्लेख नव्हता. पुढे तो शिलालेख गायब झाला. मंदिरही उद्ध्वस्त झाले होते. आताचे मंदिर 18व्या शतकात अहिल्यादेवींनी बांधलेले आहे. त्या शिलालेखातील वंशावळ सुमारे 15 वर्षापूर्वी वाचण्यात आलेली होती, परंतु पुढे पुरातत्व विभागातही तिचा मागमूस नाही. महत्त्वाचे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे लिखाण होय. संभाजी महाराजांनी बुधभूषण मधून आपल्या पूर्वजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केलेला आहे. त्यात कुठेही त्यांचे मूळ कुळ राजपूत असल्याचा उल्लेख नाही. संभाजी महाराज शिवराज्याभिषेक व गागाभट्टाशी जवळीक ठेवूनच होते. त्यांना सर्व माहिती होते. असे असेल तर त्यांनी कुठेतरी कुळाभिमान म्हणून राजपूत उल्लेख केला असता. यावर्षाच विविध पुराव्यावरून व तर्कावरून मराठा समाज हा मूळचा महाराष्ट्राचाच मूळ मराठा वंशी आहे हे सिद्ध होते. भोसले एकमेव घराणे राजपूत मानल्यास भोसले नसताना महाराष्ट्रात लढलेले शूरवीर घराणे जाधव, पवार, निंबाळकर, कोंडे, शिळीमकर, ढमाले, ढमढेरे इत्यादींचे काय? थोडक्यात मराठ्यांनी स्वतःच राजपूत वंशीय मानून वेगळेपण दाखवू नये. त्यात मोठेपणा नाही. राजपूत म्हणजेच राजस्थानातील मराठे असे म्हणता येईल. वंशावळही मान्य केल्यास भोसले राजपूत ठरतात. सर्व मराठा समाज नाही. महाराष्ट्रात विविध सत्तांच्या उदयामुळे विशेषतः यादव काळापासून मराठे राजकारणात सक्रिय सहभाग देत असल्याचे जाणवते. यादव व विजयनगरचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर मराठे कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाहीत सरदार इनामदारापासून देशमुख पाटीलपर्यंतच्या जहागिरीत काम करू लागले. यापैकी एक बाबाजीराव भोसले या मूळ पुरुषापासून पुढे मालोजीराजे, शहाजीराजे ते छत्रपती शिवाजीराजे उदयास आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. पहिले छत्रपती झाले. या काळापर्यंत भारतासह दक्षिणेतही राज्यकर्त्यांची नावे घेऊनच राज्यकारभार चालत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगात प्रथमच राजाने निर्माण केलेल्या राज्यास घराण्याचे नाव न देण्याचा निर्णय घेतला. आपल्या राज्यास हिंदवी स्वराज्य संबोधले. रयतेचे राज्य म्हटले. महाराष्ट्रातील रयतेचे राज्य, महाराष्ट्रातील रयत म्हणजेच मराठा रयत. मराठा समाज यावरूनच जागतिक राजकीय इतिहासात या काळाची नोंद मराठेशाही नावाने झालेली दिसते. यावरून शिवकाळात जरी मराठा ही एक जात म्हणून विकसित झालेली होती, तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील सर्व धर्म, जात, पंथ, जमातीतील प्रत्येक व्यक्ती म्हणजे
मराठा होय हीच नीती व भावना जोपासली होती. इतिहासात इसवी सन 1600 ते 1818 हा मराठेशाहीचा काळ मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनकाळ अवघा 50 वर्षाचाच होता. जन्म 19 फेब्रुवारी 1630 तर मृत्यू 3 एप्रिल 1680. गडकोट किल्ले हेच शिवरायांचे जन्मभर निवास राहिले. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य समजून घेऊया. अशा प्रकारे मराठा समाजाचा हा प्रवास त्यांच्या अस्तित्वाच्या ऐतिहासिक खुणा आणि मराठेशाहीच्या स्थापनेपर्यंतचा अविस्मरणीय इतिहास आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देतो. कुडवाडी भूषण या ग्रंथातून पुरुषोत्तम खेडेकर यांनी मांडलेली ही माहिती आपल्याला केवळ भूतकाळातील घटनांचं स्मरण करून देत नाही, तर आपल्या समाजाच्या मुळापर्यंत नेऊन पोहोचवतात. शिवाजी महाराजांच्या क्षत्रिय ते छत्रपती होण्याच्या प्रवासात आपण या समाजाचं धैर्य, त्याग आणि त्यांची समृद्ध परंपरा पाहतो. संभाजी महाराज आणि त्यांचे वंशज गूढही या इतिहासात महत्त्वाचा भाग आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मराठे कोण या अनुत्तरित प्रश्नाच्या जवळ पोहोचलो आहोत. मात्र या प्रवासाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला आणखी खोलवर जावं लागेल. या अनमोल इतिहासाचं रक्षण करणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आपली जबाबदारी आहे. तर मित्रांनो, इतिहासाच्या या अद्वितीय प्रवासातून आपण शिकलेलं प्रत्येक मूल्य आपल्या आयुष्यात अंगीकारूया आणि आपल्या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगूया. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.